तर या कारखान्यामधूनच अजित पवार यांची कारकीर्द सुरू झालेली होती। 1991 साली छत्रपती कारखान्याचे ते संचालक बनले। संचालक पद ते राज्याचे उपमुख्यमंत्री असा दीर्घ असा त्यांचा प्रवास आहे आणि त्याच कारखान्याच्या ठिकाणी आज शुकशुकाट पाहायला मिळतोय। एवढंच नव्हे तर अजित पवार यांच्या मंत्रालयामधील कार्यालयाबाहेर सुद्धा शुकशुकाट आहे। प्रचंड शांतता तिथे पसरलेली आहे। खरं तर सौरभ, दादांना भेटलं की काम होतं हा मंत्रालयामधला एक अलिखित नियम होता आणि त्यामुळे हजारोंच्या संख्येनं दररोज त्यांना भेटण्यासाठी तिथे गर्दी असायची। त्या दरम्यान एक महत्त्वाची अपडेट हाती येते। विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा झालेला आहे आणि ती अपडेट म्हणजे विमानाचा 2 वेळा एटीसीशी संपर्क तुटलेला होता। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। विमान अपघातासंदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा एनडीटीव्ही मराठीच्या हाती। विमानाचा 2 वेळा एटीसीशी संपर्क तुटलाय। रनवेपासून 20 किलोमीटर अंतरावर असताना हा संपर्क तुटलाय। विमानाचा वेग हा ताशी 237 इतका होता। तर या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आता हळूहळू समोर येत आहेत। विमान अपघातासंदर्भातला मोठा खुलासा, विमानाचा 2 वेळा एटीसीशी संपर्क तुटलेला होता। रनवे पासून 20 किलोमीटर अंतरावर असताना तो संपर्क तुटला। विमानाचा वेग ताशी 237 किलोमीटर इतका होता। म्हणजे खरं तर मेडे कॉल दिल्यानंतरची ही सगळी जी घटना आहे, काही मिनिटांमध्ये जेव्हा हे सगळं घडलेलं आहे त्याची अपडेट म्हणावी लागेल। विमानाचा 2 वेळा एटीसीशी संपर्क तुटला आणि त्यापुढे होत्याचं नव्हतं झालं। अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय। या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स आता एक समोर येत आहेत। या विमान अपघातासंदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा एनडीटीव्ही मराठीवर। विमानाचा 2 वेळा एटीसीशी संपर्क तुटलेला आहे। रनवेपासून 20 किलोमीटर अंतरावर ते विमान होतं आणि त्याच वेळेला हा संपर्क तुटला। त्यावेळेला विमानाचा वेग होता ताशी 237 किलोमीटर। काही वेळापूर्वी आपल्या हाती जी बातमी आलेली त्यानुसार वैमानिकाला कळलं होतं, साधारण अंदाज आला होता की काहीतरी त्याच्यात तांत्रिक बिघाड आहे। त्याने मेडे कॉल सुद्धा दिला होता आणि त्याच वेळेला अजून एक मोठी अपडेट आपण बघतोय। रनवेपासून 20 किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटलेला आहे। 237 किलोमीटर इतका प्रचंड वेग होता आणि त्यानंतर हा मोठा अपघात घडलेला आहे। आणि त्यापूर्वी सुद्धा नेमकं काय घडलेलं होतं हे प्रेक्षकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे। अजित पवार यांना घेऊन विमान मुंबईमधून सकाळी 8:10 निघालेलं होतं। सकाळी 8:50 हे विमान बारामतीमध्ये उतरणार होतं। विमानानं बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र वैमानिकाचं विमानावरील हे नियंत्रण सुटलं आणि त्यानंतरच हे विमान हेलकावे खाऊ लागलं। तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतामध्ये जोरात आदळलेला आहे। विमान कोसळताच अवघ्या काही क्षणातच त्यानं पेट घेतला आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली। मात्र रनवे पासून 20 किलोमीटर अंतरावर असतानाच हे सगळी दुर्घटना घडलेली आहे आणि त्याचा वेग होता ताशी 237 किलोमीटर। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की आता ही सगळी परिस्थिती ऋतुजा तू सांगितली कशा पद्धतीनं हे विमान टेक ऑफ झाल्यापासून लँड होईपर्यंतचा सगळा घटनाक्रम सांगितला। जिथे नेमकी चूक घडली, जिथे टेक्निकल प्रॉब्लेम आला, ती नेमकी धावपट्टी कशी होती, नेमकी कुठे अडचण आली, हे पुन्हा एकदा आपण समजून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी विनोद तळेकर आपल्यासोबत जोडले गेलेत। विनोद, सौरभ, आपण बघूया की स्क्रीनवर आपण बघतोय हा एअरपोर्टचा परिसर आहे। या एअरपोर्टच्या परिसरातला हा रनवे दिसतोय। विमान इकडून उतरत होतं आणि इथे हँगर्स आहेत। विमान उतरल्यानंतर हे विमान इथपर्यंत येईपर्यंत त्याचा वेग पूर्णतः नियंत्रणात येतो आणि मग ते हँगर्समध्ये जातं। इथे विमान धावपट्टीची शेवटचं टोक आहे। विमान अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काही वेळापूर्वी आपल्याला जी माहिती एव्हिएशन एक्सपर्टकडनं मिळाली ती एकदा पूर्णतः समजावून सांगू। डॉक्टर नितीन जाधव हे एव्हिएशन एक्सपर्ट आपल्याबरोबर काही वेळापूर्वी होते। त्यांनी असं सांगितलं, विमान ज्यावेळेला उतरत होतं त्यावेळेला विजिबिलिटी कमी होती, कारण धुकं खूप होतं, दृश्यमानता कमी होती, त्यामुळे विमान पहिल्यांदा इथे टचडाऊन होण्याची गरज असते। याला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग थ्रेशोल्ड। इथं विमान टचडाऊन झाल्यानंतर, जमिनीला पहिल्यांदा संपर्कात आल्यानंतर त्याचा वेग कमी करत ते पुढे जाऊन थांबतं। जर ते इथे टच झालं नाही, पुढे टच झालं तर ते ओव्हरशूट होण्याचा धोका असतो, रनवेच्या बाहेर जाण्याचा धोका असतो। त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न झाला त्यावेळेला तो इथे टचडाऊन होणार नाही हे वैमानिकाच्या लक्षात आलं। वैमानिकांनी काय केलं, पुन्हा गो अराउंड केलं, म्हणजे विमान परत फिरून तो पुन्हा मूळ पोझिशनला जाण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा वेळेला एकदा गो अराउंड झाल्यानंतर ते विमान पुन्हा इथे आलं। विजिबिलिटी कमीच होती आणि या ठिकाणी म्हणजे इथे टचडाऊन पॉईंट आहे, थ्रेशोल्ड आहे, झेब्रा क्रॉसिंग आहे, पण ते दुसऱ्या प्रयत्नामध्ये ज्यावेळेला वैमानिकांनी प्रयत्न केला तेव्हा ते प्री लँडिंग म्हणजे एअरपोर्ट धावपट्टीच्या फार लवकर टचडाऊन व्हायच्या पोझिशनमध्ये आलं आणि इथे एक 15 ते 20 फुटाचा खड्डा आहे अगदी रनवेच्या सुरुवातीला।
ते त्या खड्ड्यावर विमान आदळलं आणि इथे तो अपघात झालेला. आपण थोडा अधिक झूम केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथं धावपट्टी संपते, म्हणजे इथं हा जो खड्डा आहे आणि साधारण जो CCTV आहे तो इथून घेतलेला CCTV दिसतोय. या इकडच्या कुठल्या तरी एका दुकानात हा CCTV आला आणि इथे त्या ज्वाळा दिसत आहेत. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा कमी विजिबिलिटी दृश्यमानतेमुळे त्यांना हा जो लँड टच पॉईंट आहे तो गाठणं शक्य नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा ते फिरून आले आणि जेव्हा दुसऱ्यांदा लँड करण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा विमान थोडं लवकर जमिनीच्या जवळ आलं आणि त्यांनी इथं धडक दिली आणि इथं एक मोठा खड्डा आहे ज्यामध्ये विमानाचा अपघात झाला आहे. ते इथे आपण पाहतो आणि इथे बाजूला बांध आहे. या बांधावर लोक उभे होते आणि ही जी दृश्य बघतोय ती इथली आपण दृश्य बघतोय. तर हा सगळा प्रकार झाला आणि जसं आपल्याला माहिती आहे की मेडेचा कॉल आला होता, तर तो मेडेचा कॉल कदाचित ज्या वेळेला दुसऱ्यांदा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला आला असावा. पण आता अर्थात तांत्रिक बाबी तपासल्या जातील, त्यानंतर नेमकं कळू शकेल की अपघाताचं कारण काय. पण साधारण परिस्थिती ही अशी होती, सकाळच्या दृश्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. निश्चितच धन्यवाद विनोद, आपण सविस्तर पद्धतीने दाखवलं. दरम्यान एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, अजित पवार विमान अपघाता प्रकरणातली एक मोठी अपडेट NDTV मराठीच्या हाती. कपडे आणि घड्याळांवरनं अजित पवारांची ओळख पटलेली आहे. इतर लोकांची ओळखही कपड्यांवरनच पटली. सूत्रांची माहिती मात्र ऋतुजा, शेवटी घड्याळावरनच अजित पवारांची ओळख पटलेली आहे. निश्चितच या सगळ्या संदर्भातली मोठी अपडेट ही म्हणावी लागेल. कपडे आणि घड्याळावरून अजित पवार यांची ओळख पटली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. इतर लोकांची ओळख सुद्धा कपड्यांवरून पटलेली आहे. जेव्हा ही दुर्घटना घडली त्यानंतरची ती दृश्य समोर आलेली होती, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं अनेक कागदपत्र असतील, ही अस्ताव्यस्त तिथे पडलेली होती आणि अगदी शेवटपर्यंत सुद्धा अजित पवार हे आपल्या कामाच्या गराड्यामध्ये होते, हेच त्यातून स्पष्ट होत आहे. इतर लोकांची ओळखही कपड्यांवरून पटण्यास मदत झाली आणि अजित पवार यांची ओळख कपडे आणि घड्याळावरून ही समजलेली आहे. दरम्यान ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय. शरद पवार बारामतीत दाखल झालेले ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, शरद पवार आता बारामतीत दाखल झालेले आहे. ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. शरद पवार बारामतीत दाखल झालेले आहेत. शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब सध्या बारामतीत आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. शरद पवार आणि प्रतिभा पवार बारामतीत दाखल झालेले आहेत आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आता NDTV मराठीच्या हाती लागलेली आहे. तर हेलिकॉप्टरने शरद पवार आणि प्रतिभा पवार हे दोघे सुद्धा बारामतीत दाखल झालेले